जेव्हा जेव्हा मी हॉस्टेलला येते तेव्हा मी कधीच रडत नाही. त्या वडिलांच्या कष्टाची जाणीव जर तुम्ही ठेवली ना तर 100% नाही 1001% त्या वडिलांच्या मनात समाधान वाटेल. या चित्रपटामध्ये सपने मेरे हौले हौले अंगड़ाले आम्ही स्वतः लम्हे नई नई गहराइयाँ ले रहे जिंदगी ने पहनी है मुस्कान करने लगी है दोन महिन्यामध्ये आमच्या मॅडम यादव मॅडम आमचं बोलणं झालं होतं की हा विद्यार्थी 98-99 लेवलचा आहे आणि रोपडी केंद्रामध्ये आपल्या शाळेचा एक विद्यार्थी यावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीनेच बघतोय. त्याला सुद्धा सरांनी गुरुदक्षिणा म्हणून आम्हाला सर्वांना द्या, पण गुरुदक्षिणा म्हणून जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला काही देऊ नका. पण आई वडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्यामुळे अशी होईल ही गोष्ट कधीही तुमच्या हातनं घडणार नाही. ही गोष्ट बाकी नक्की करा. वडिलांनी सांगितलेलं जर तू विद्यार्थी जीवनामध्ये गाढवासारखा राखलास तर तू पुढं राजासारखं जगशील आणि विद्यार्थी जीवनामध्ये राजासारखं जर वागलास तर तू पुढं गाढवासारखं राखशील. तुला काय व्हायचंय ते तू ठरव. आणि मी त्यावेळेला मी हॉस्टेलला राहते आणि जेव्हा जेव्हा मी हॉस्टेलला येते तेव्हा मी कधीच रडत नाही. कारण माझ्या आईबाबांना म्हणजे मला माझ्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी बघायचं नाही, कधीच नाही. जर मी रडले तर माझे आई बाबा रडतील आणि त्यांना कधीच आवडणार नाही की माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. या जगात सगळ्या आई बाबा तुम्ही सगळेच चांगले राहा या शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम संपला असं त्या ठिकाणी जाहीर गडबड